नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते। सर्वात महत्त्वाचे, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर आज मी बनवते मस्त ग्रीन पालक करी। तर ही ग्रीन पालक करी तुम्ही एक भाकरी खाणारा, दोन भाकरी तरी नक्कीच खाणार। भातासोबत तर इतकी भन्नाट लागते की न खाणारा सुद्धा ही करी नक्कीच खाणार। तर सुरुवात करूया रेसिपीला। त्यासाठी मी एक जुडी पालक घेतलाय, छान स्वच्छ निसून धुवून घेतलेला आहे। याला आता आपल्याला 1 मिनिटभर छान मस्त पाण्यात उकळून घ्यायचं आहे। अजिबात त्याचा कलर जाणार नाही, ही सुद्धा टिप्स मी सांगणार आहे। तर यामध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच साखर टाकली होती, त्याच्यामुळे काय होतं, कलर अजिबात जात नाही। तर चला, छान आपली जी करी होणार आहे ती छान मस्त अशी ग्रीन तयार होणार। तर मी मिक्सरमध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आले लसूणची छान पेस्ट बनवून घेते। तुम्ही हवं तर ज्यावेळेस पालक दळतात त्यावेळेस दळलं त्यामध्ये तरी चालेल। आता मी पालकसुद्धा छान मस्त मिक्सरला त्याची फाईन पेस्ट बनवून घेते। अशा पद्धतीने बघा मी छान त्याची पेस्ट बनवून घेतली। तर काही तासाआधी मी 1 ते 2 तासाआधी वाटीमध्ये शेंगदाणे आणि थोडीशी हरभरा डाळ भिजत घातली होती। ते आवडीप्रमाणे घ्यायचे। तुम्हाला नसेल आवडत नाही घातले त्यात तरी चालेल, पण ते जर टाकलं तर आपली जी करी तयार होणार आहे ती छान मस्त तयार होते। आता फोडणीसाठी मी 2 पळी तेल घेतलंय, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घेतलाय आणि जी मगाची पेस्ट बनवून घेतली होती मिरची, आले लसूणची, ती फोडणीमध्ये टाकूया आणि मस्त ब्राऊन होईपर्यंत छान परतून घेऊया। फोडणी छान परतून झाली आहे। मिक्सरला दळलेला पालक आपण मस्त यामध्ये ॲड करूया आणि थोडा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता पालकमध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण मस्त ही प्युरी छान शिजवून घेऊया। तर यामध्ये मी शेंगदाणे आणि डाळ भिजत घातली होती, ते सुद्धा ॲड करूया, म्हणजे ही उकळीसोबत छान शिजतील। अशा पद्धतीने मी आता थोडंसं आवडीप्रमाणे 1 चमचा बेसन पीठ घेतले, त्यात 2 ते 3 चम्मच पाणी ॲड करून छान मिक्स करून हे सुद्धा या करीमध्ये ॲड केले। तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकतात किंवा शेंगदाण्याचा कूट देखील वापरू शकतात। अशा पद्धतीने आता मी प्रमाणानुसार यामध्ये पाणी वाढवून घेतले, चवीप्रमाणे मीठ ॲड करते आणि मस्त याला उकळी आणून घेते। अशा पद्धतीने आपली ग्रीन पालक करी तयार झालेली आहे, मस्त छान घट्टसर अशी। तर न आवडणारा सुद्धा ही करी अशी आवडीने खाणार, 1 भाकरीऐवजी 2 भाकरी तरी नक्कीच खाणार। आणि लहान मुलांना भातावर जरी तुम्ही दिलं तर तेही खूप मस्त आवडीने खाणार। माझ्या मुलांनी तरी खाल्ली। तुमची मुलं जर खात नसतील तर त्यांना या पद्धतीने पालक करी बनवून द्या, ते नक्कीच आवडीने खातील। तर चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।